फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी साबुदाणा रात्री भिजत घालायचा आहे. भिजत घालायचा आहे आणि तो सकाळी आपल्याला बनवायचा आहे. त्याच्यासाठी आता साबुदाणा भिजून झालाय. आपण रात्री भिजत घातला होता. कढई ठेवायची, गॅसवर तापवायला, त्यात तेल टाकायचं. दीड चमचा तेलात आपण जिऱ्याला फोडणी द्यायची. जिरं फोडणी दिल्यावर घालायची. मिरची छान परतून घ्यायची तेलात. तेलात मिरची परतवताना आपण बटाटे कापून बारीक कापायचे बटाटे आणि ते तेलात परतवून घ्यायचे. तेलात बटाटे परतवल्यानंतर रात्री भिजत घातलेले साबुदाणे घ्यायचे आपण. ते मोकळे मोकळे झालेच असतील कारण आणि रात्री भिजत तापवायला आपण जास्त पाणी नाही ठेवायचं. पाणी काढून घ्यायचं. थोडंसं पाणी राहू द्यायचं त्याच्यात फक्त भिजण्यापुरतं. सकाळी मोकळा साबुदाणा होतो. बघू शकता किती छान मस्त साबुदाणा भिजून झालाय. आता साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र करून ते कालवून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि ते हलवून घ्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटापर्यंत ते करून घ्यायचे. जास्त वेळ ठेवायचा नाही आणि अधूनमधून परतवत राहायचं जेणेकरून साबुदाणा खाली चिटकणार नाही. बघू शकता मोकळा मोकळा साबुदाणा झालाय. थँक्यू फ्रेंड्स.